काल झालेल्या नाशिकमध्ये मुसळधार पावसाने पूर्ण नाशिक हे खड्ड्यामध्ये गेलं, पूर्ण नाशिकमध्ये पाणी झालं आणि नाशिक महानगरपालिकेच्या समोर देखील मोठा स्विमिंग टँक तयार झाला। आयुक्त आणि महापौरांना देखील घरी जाणं मुश्किल झालं। अशा परिस्थितीमध्ये आम्ही आयुक्तांची वेळ घेतली, आयुक्तांनी आम्हाला 4 वाजेची वेळ दिली। आता जवळजवळ 25 मिनिटं झाली की आम्ही या ठिकाणी बसले, अजूनही आयुक्त या ठिकाणी आलेले नाही। आमची या प्रशासनाकडे एकच मागणी होती की पावसाळ्यापूर्वी तुम्ही संपूर्ण नाले सफाई ही झाली पाहिजे, संपूर्ण ड्रेनेज साफ झाली पाहिजे, पण असं कुठेही झालेलं नाही आणि संपूर्ण नाशिकमध्ये त्याचमुळे पाणी तुंबलं आहे। आमचं म्हणणं एकच आहे की येत्या 7 दिवसामध्ये जर तुम्ही सगळे खड्डे बुजवले नाही आणि जिथं जिथं ड्रेनेज चॉकअप आहे हे तुम्ही जर पूर्ण केलं नाही तर शिवसेना ही रस्त्यावर उतरेल आणि महापालिकेवर प्रचंड असा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं मोर्चा काढण्यात येईल। कुंभमेळ्याची कामं चालू आहेत, प्रत्येक भागामध्ये रस्ते खोदून ठेवले आहेत, भुयारी गाठीचं कारण दिलं जात आहे, रस्त्यांच्या कामाचं कारण दिलं जात आहे, अनेक केबल टाकण्याचं कारण दिलं जात आहे। मात्र ते केबल टाकल्यानंतर ज्या पद्धतीने खड्डे बुजवतायत त्याच्यावर तुम्ही समाधानी आहात का? नाही, बिलकुलच नाही। ऍक्च्युली महापालिकेचा नियम आहे की 15 मे नंतर कुठलंही खोदकाम महापालिका करू देत नाही, पण या प्रशासनाने या महापालिकेने कुंभमेळ्याचे कामं वेळेत सुरू केलेच नाही। कुंभमेळ्याच्या आधी जे मटेरियल खडी डांबर जे सप्लायचं टेंडर निघायला पाहिजे त्याची वेळोवेळी ते मुदत वाढ देत आहेत, म्हणजे पावसाळ्याच्या पूर्वीचे कामं झालीच नाही आणि ते कामं झाली नाही, त्याच्यामुळे आज संपूर्ण नाशिक पाण्यामध्ये आहेत। मागेच आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने नगरसेवकाच्या वतीने रामकुंडावर देखील आंदोलन केलं। लाखो नाही तर करोडो भाविक हे कुंभमेळ्यासाठी नाशिक पुण्यनगरीमध्ये येणार आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही रामकुंडावर गेले तर संपूर्ण गटारीचं पाणी हे रामकुंडावरती सोडलं गेलं आहे। म्हणजे तुम्ही हा कुंभमेळा सक्सेस कसा करणार आहे? तर ते सांगतात की आम्ही 35,000 कोटी रुपये या कुंभमेळ्यासाठी आणले, पण ते 35,000 कोटी रुपये कुठे गेले असा प्रश्न जनता विचारत असताना जनतेच्या नजरेसमोर येतं की जे काही आमदार फोडले, खासदार फोडले आणि आता काही नगरसेवक फोडायचं म्हणतात तर त्यांना या पैशाचा वापर केला जातो, हा आमच्या पक्षाचा आरोप आहे। कारण की जर तुम्ही कामं केले असते तर आज नाशिक तुंबलं नसतं। आज तुम्ही जर बघितलं तर कुठल्याही गल्लीचा कुठल्याही प्रभागात जा, कुठं झाड पडलेलं आहे, कुठं ड्रेनेज चॉकअप झालेले आहेत, कुठं रस्त्यावरती पाणी चालू आहे, म्हणजे अक्षरशः स्कूल व्हॅन ज्याच्यामध्ये विद्यार्थी आपला जीव मुठीत धरून शाळेत जात आहे आणि त्या स्कूल व्हॅन सुद्धा फसत आहे। MLJनी संपूर्ण नाशिक खोदून ठेवले। सगळं होत असताना कुंभमेळा मंत्री नाशिककरांची दिलगिरी माफी मागताय, हेच त्यांच्या कामाचं अपयश आहे ना। माफी नाशिककरांची जर कुंभमेळा मंत्र्यांनी मागितली तर हे त्यांचं अपयश आहे कामाचं। कारण की हो, आज आम्ही आमच्या ज्या निवेदनात मागणी केली आहे की या पावसाळ्यावरती विशेष महासभा आपण आयोजित करा अशी आम्ही आयुक्तांकडे मागणी करत आहोत। जी कामं प्रलंबित आहेत, रस्त्यांचे खड्डे असतील किंवा काही आपण अल्टिमेटम देत आहेत का? हो, 7 दिवसाच्या आत जर हे कामं पूर्ण झाले नाही तर आम्ही संघटनेच्या वतीने महापालिकेवरती मोर्चा करणार आहोत। एकीकडे काल पाऊस असताना महापौर रस्त्यावर होत्या, मात्र भाजपचे काही नगरसेवक रामायण बंगल्यावर स्नेहभोजनाचा आस्वाद घेत होते, कितपत योग्य वाटतं? त्या ठिकाणी किरीट सोमय्या आले होते आणि किरीट सोमय्याचं काम काय आहे तुम्हाला सर्वांना माहित आहे। ते कशासाठी नाशिकमध्ये येतात आणि ते कुठल्याही महापालिकेत कशासाठी जातात, मग ते त्याच्यासाठी आले होते। त्यांना पावसाळ्यात नाशिककर काय करतात याच्याशी काही घेणं देणं नाही। परंतु प्रत्येक वर्षी मेला जे नैसर्गिक नाले असतात, स्ट्रॉंग वॉटर लाईन असतात, ड्रेनेज लाईन असतात, यांची ज्या पद्धतीने साफसफाई झाली पाहिजे ती झालेली नव्हती आणि अचानक पाऊस जरी लेट आला परंतु 3-4 दिवस प्रचंड पाऊस पडत असताना सर्व तुम्ही जरी फिरत होते, परंतु सोळा मीडियाने दाखवलं की स्कूल व्हॅन कुठे फसलेली आहे, आपली घंटागाडी फसलेली आहे, साईड पट्ट्या खचलेल्या आहेत, झाडं पडलेली आणि म्हणून कुठेतरी ह्या प्रशासनाच्या माध्यमातून किंवा कॉन्ट्रॅक्टरांनी क्वालिटीचं काम केलेलं नाही याच्यावर आमचा संशय। आणि म्हणून आज आम्ही सर्व संघटनेचे तर प्रमुख पदाधिकारी आहोतच, परंतु नगरसेवक गटनेते सुद्धा आलेले आहेत। मागच्या काळामध्ये त्यांनी रामकुंडावर पण आंदोलन केलेलं होतं, त्याच्यानंतर निदर्शनाला आणून दिलं त्या विभागात त्या नगरसेवकांनी ही कामं झाली पाहिजे
आणि म्हणून आम्ही आज तुम्हाला सांगू इच्छितो की येणाऱ्या 7 ते 8 दिवसामध्ये जिथे जिथे प्रचंड खड्डे पडलेले आहेत आणि मी सांगितल्याप्रमाणे जे जे काही काम आहेत ते सर्व तुम्ही करावे, नाहीतर शिवसेना आणि शिवसेनेबरोबर नाशिककरांची जनता ही आंदोलन आणि मोर्चा काढणार हे सांगण्यासाठी आम्ही आलेलो आहोत. आम्ही 4ची वेळ घेतली होती मॅडम, एवढे सगळे लोक आले, ठीक आहे तुमच्या मागे लोड असेल, अर्धा तास आपण लेट आला, ते सुद्धा आम्हाला कुठेतरी असं वाटतं की आमच्याकडे कुठे आमच्या पक्षाच्या लोकांकडे पदाधिकाऱ्यांकडे जसं मागच्या काळामध्ये निधीमध्ये सुद्धा भेदभाव करण्यात आला आणि मग एखाद्या प्रभागामध्ये नगरसेवक नसेल परंतु त्या जनतेची चूक झाली का, इतर लोक निवडून तिथं सुद्धा निधी दिला जात नाही. आणि ह्या सर्व गोष्टी आपण कार्यक्षम आहात, प्रशासना काळामध्ये चांगलं तुम्ही काम केलं आणि आम्ही नेहमी येत असताना जेव्हा जेव्हा तुम्ही चांगलं काम केलं तर आम्ही तुमच्या पाठीमागे राहिलेलो आहोत आणि म्हणून एक 8 ते 10 दिवसामध्ये तुम्ही हे कामं करावे आणि आमच्या नगरसेवकांचं काही म्हणणं आहे ते आपण ऐकून घ्यावं आणि त्याची कृती आणि त्याची अंमलबजावणी व्हावी यासाठी आम्ही आलेलो आहोत. मॅडम आता तुम्ही कंटिन्यू फिरतच होता, पण संपूर्ण शहराची परिस्थिती जर बघितली तर अतिशय खराब आहे. जिथं जिथं MLG खोदून ठेवलं असेल, जिथं आता रस्त्याचे कामं चालू असेल, म्हणजे पाऊस चालू असताना सुद्धा बहुतेक ठिकाणी खोदकाम चालू आहे. मॅडम माझ्या घरात आता 2 तासापूर्वी MNGL काही न करता खोदून टाकलं, गेट जवळ माझ्या. हाऊस होल्ड कनेक्शन दिला की नाही दिला? त्यांना नाही, त्यांना परमिशन कुठल्याच प्रॉब्लेम नव्हतं ना. म्हणून माझं काय म्हणणं आहे, MNGL बाबत आता सगळ्यांचा सेमच मुद्दा असेल. MNGL बाबत थोडंसं मी थोडक्यात माहिती आता कुणाला दाखल करायला लावला मी त्यांना. ऐकून घ्या ना. MNGLचा विषय असा आहे की आता त्याला आपण त्याची परवानगी थांबवू शकत नाही, कारण की शासनाने, केंद्र शासनाने ते ऑर्डर काढले आहे, आपल्या राज्य शासनाने पण ते ऑर्डर काढलेले आहे की ते वॉरची सिच्युएशन म्हणजे बघून आपल्याला ते जे गॅस सिलेंडर आहे LPG वरून आपल्याला LNG वर शिफ्ट व्हायचं आहे. पावसाळ्यात पण ऐकून घ्या. हो मॅडम, त्याला एक्सटेन्शन दिली आहे पावसाळ्यात, पण तुम्ही ऑर्डर वाचू शकता, मी सगळ्यांना शेअर करते, ते ऑलरेडी मीडियाला ते माहीत असेल. हा, तर तरी आपण आता ते सुरळीत करण्यासाठी काय करू शकतो, त्याची उपाययोजना काय करू शकतो त्या सांगते मी. आता आपले जे मेन 28 रस्ते होते, मेन जे रोड्स होती, तिथे सगळं MNGLचं काम संपलं. आता MNGLचं काम कुठे चालू आहे? इंटरनल रस्त्यावर चालू आहे. इंटरनल रोड, कॉलोनी रोड त्यांनी खोदले पण आहे. मागच्या वर्षी पण तसे ते खोदले होते. ठीक आहे, आपण पहिली उपाययोजना काय केली की मागच्या वर्षी हे सगळे जे MNGLचे रिपेअरचे पैसे आपल्याकडे यायचे, आपण ते आपल्या जनरल बजेटमध्ये टाकायचो. त्याच्यासाठी वेगळं काही निधी नव्हतं, मग तू कधीही ते रिपेअर झाले नाही का. पण आपण मागच्या वर्षी त्याचा एक सेपरेट बजेट हेड क्रिएट केला आणि जे काही आता रिपेअरसाठी पैसे येत आहेत ते त्याच कामाचे रिपेअरवर जाईल, ते इकडे तिकडे दुसऱ्या ठिकाणी जाणार नाही. हा पहिला आपला एक धोरणात्मक निर्णय झाला, ज्याच्यामुळे आपल्याकडे आता ऍक्च्युली आज निधी पण उपलब्ध आहे. आमच्याकडे आधीच खोदून ठेवले, त्याची पण आता आमच्याकडे भरपूर सेव्हिंग झाली मागच्या काळात. त्याचे अजून MNGLचे टेंडर आमचे आता वर्क होईल, ते वर्क ऑर्डरला पण आलेले आहे. त्याच्यात सगळे एरिया तुमचे बऱ्यापैकी कव्हर होऊन जाते. नवीन जे त्यांनी पैसे दिले ते आपले नवीन बजेट हेडमध्ये आले आहे, तर आता ती निधी उपलब्ध राहील आपल्याला. दुसरा विषय काय की आता MNGLला अजून 2 महिन्याची मुदतवाढ आपण दिलेली आहे काम करायला, बिकॉज वॉर सिच्युएशनमुळे आपला ते गरजेचं आहे, आपले नॅशनल सिक्युरिटीसाठी, एनर्जी सिक्युरिटीसाठी हा गरजेचा आहे की LNGवर शिफ्ट झालं पाहिजे. आपल्याला त्रास होतोय, आम्हाला पण माहित आहे, त्यांना पण माहित आहे, पण आपण ते प्रयत्न करतो. दुसरा माझं म्हणणं आणि माझं एक आव्हान आपल्या सगळ्यांशी हीच राहील की जर तुमच्या घरासमोर ते पाईपलाईन टाकताय, इमिजिएटली तुम्ही हाऊस होल्ड कनेक्शनसाठी अप्लाय करा. त्यांची एक PNG माय PNG ची ऍप आहे, ती पण मी शेअर करते, आम्ही सोशल मीडियावर पण शेअर केलेली आहे. त्याच्यात जाऊन तुमचा बंगला असो की बिल्डिंग असो, त्याच्यावर जाऊन हाऊस होल्ड कनेक्शनसाठी इमिजिएटली अप्लाय करा. मग त्याच खोदकामामध्ये ते तुम्हाला कनेक्शन देऊन टाकतील. अदरवाईज आता ते खोदकाम करतील, परत बंद करतील आणि मग तुम्ही परत नंतर अप्लाय कधी केला, जेव्हा तुमचे LPG बंद झाला तर तुम्हाला परत ते थोडाफार खोदावाच लागेल. तर हे सगळं एका वेळेस होण्यासाठी नगरसेवकांच्या मार्फत ही मेसेज खालपर्यंत गेला पाहिजे की सगळ्यांनी गॅस कनेक्शनसाठी त्यांची ऍपवर जाऊन अप्लाय केला पाहिजे. ओके, आता आम्ही त्यांची पुढच्या आठवड्यात एक मीटिंग घेतो या विषयावर की आता जे काही तुम्हाला करायचे आहे, आमचं हे आहे की तुम्ही लास्ट माइल कनेक्टिव्हिटी पर्यंत पण सोबतच करत जा आणि ते करतं पण आहे, पण थोडा स्पीड वगैरेचं ऑफकोर्स आपलं प्रमाण मोठं आहे. आणि मॅडम जे काही अधिकारी काम करताना त्याच्यात मी आता एक खोदकामाचा विषय पण सांगते. जर आता दुसरं आपल्याकडे काय पर्याय आहे, आता आपल्याकडे निधी जमा झाले, आपण इमिजिएटली त्यांचे रिपेअर सुरू करू शकतो, बरोबर, रोडचा. परंतु हाऊस होल्ड कनेक्शन अजून झाले नाही आहे. तुमचे झाले का? नाही झाले ना, त्याला थोडं तुम्हाला अप्लाय एक विषयावर सांगते मी, प्रत्येक विषयावर सांगेल, प्रत्येक विषय एकला पाहिजे. ठीक आहे, तर
माझं असं म्हणणं आहे की सगळ्यांनी आता सप्लाय करावे, बिकॉज हाऊसहोल्ड कनेक्शन घेतल्याशिवाय जर आम्ही परत ओढ केली आणि मग त्यांनी नंतर परत ओढ केली तर पैसे ते परत देणार नाही, राईट. तर हा झाला MNGLचा मुद्दा. तर माझी सगळ्यांना ही विनंती राहील की थोडीशी मदत करा, आपल्या राष्ट्रासाठी, आपल्या देशासाठी मदत करा. मॅडम, एक जण तेल सोडायला लावतो खायचं, एक जण पेट्रोल सोडायला लावतो राष्ट्रवादी काय तर फक्त आम्ही सामान्य माणसांनी बलिदान द्यायचंय का मॅडम? आमचा विषय राष्ट्रवादी एक मिनिट बरोबर बोलताय ते. म्हणजे व्हॅनमध्ये घरी निघून गेले पालक, जे नोकरीवाले पालक असतील त्यांचे किती हाल झाले, मुलं शाळेतून कशी आणायची, हे बरोबर नाही केलं काय. बरोबर आहे, ह्याचं पण जे सूत्र झालं. नाही, बरोबर नाही, आहे. कालचं ते बरोबर नाही ना. तुमचं म्हणणं ते बरोबर आहे, त्याविषयी हे नाही. आता काय झालं, आपल्याकडे हे हवामानमध्ये प्रिडिक्शन डायरेक्ट आपल्याकडे नव्हता की अशी पाऊस रात्रभर होणार. सकाळी काही स्कूल असोसिएशन्सनी ऍक्च्युअली त्यांच्या स्तरावर हा डिसिजन घेतला होता की शाळा बंद ठेवायची. बऱ्यापैकी शाळा बंद पण होती, माझ्या मुलाची स्वतः त्यांनी बंद केली होती. काही नव्हतं. अग्री, मी पण अशी भरपूर बसेस झाले. म्हणून आमचं जे हे होता काय जे निर्देश आला त्याच्यात हे झालाय की जे बंद आहे ते बंदच राहू द्या. जे सेकंड म्हणजे आफ्टरनून सेशन जिथे आहे ते पण आफ्टरनून सेशन तर बंदच ठेवा, त्याला वेळ आहे. आणि जे मुलं शाळेला गेले असेल तर ते म्हणजे पावसाची स्थिती पाहता त्याला परत घरी पाठवा ऍज सुन ऍज इट इज. घरी पाठवा, पण तो कोणाचा जबाबदारी, कुठं पाठवायचं? आम्ही म्हणून ते आम्ही काही लिमिट नाही फिक्स केलं, कारण सगळे पालक बसच लावतात. रेग्युलर टाइमवर पण ते पाठवू शकत होते. ते त्यांच्यावर आपण सोडला शेवटी की तुमच्याकडे जर सोयी असेल तर त्याला घरी पाठवा. मॅडम, दुसरा विषय आहे महत्वाचा. MACBच्या बाबतीत आहे ना, आता जसं तुम्ही सांगितलं तसं MACBच्या बाबतीत आहे ना, आता आपण सांगितलं का आम्ही खोदाई बंद करायला लावली. आता जुन्या नाशकात MACBने मुख्य रस्तेच खोदाई करून ठेवलेले आणि त्याच्यात अजून केबलही टाकले नाही. आणि मग मुख्य रस्ता जर जुन्या नाशकात वरती यायला एकच रस्ता आहे, जो स्मशानभूमीपासून वरती येतो, तोच रस्ता खोदून ठेवलेला आहे. जुन्या नाशकात जर काही मोठी घटना घडली तर तिथून फायरची लाईन, फायर ब्रिगेडवाले येऊ शकत नाही, इमर्जन्सी लाईन येऊ शकत नाही, अँब्युलन्स येऊ शकत नाही. तर याच्याकरता आपण MACB आणि याचं कॉर्डिनेशन करून ताबडतोब त्या ठिकाणी ते जे काही खोदाई केलेले ते ताबडतोब बुजवण्याच्या संदर्भात आपण आदेशित करावं. ठराविक ठिकाणी फिरला. आम्हाला कबूल करून तुम्ही आमच्याकडे नाही आला. पावसात तुमचं झालं का complete पाऊस? नाही एक दिवस, पण त्याच्यात पाऊस आला नाही तर 2 दिवस बाकी राहिले. सस्पेंड केलाय, बंद केलाय. आता परत पुढच्या वॉर्डापासूनच सुरू करणार. म्हणजे आमचं प्रत्येक वॉर्डमध्ये ते येणार. तुम्ही पण आले पाहिजे. एक मिनिट जे तुम्ही सांगणार ते काम आम्ही करू. मॅडम, महत्वाचा मुद्दा आहे. एक मिनिट तुमच्याकडे आले होते ना, तुमच्याकडे आले होते. मॅडम, तुम्ही हे 100% येणार. जे तुम्ही सांगणार ते काम आम्ही करू. चालेल. मॅडम, तुम्ही ते MNGL वाल्याचं तुम्ही लाईन त्यांना जोडायला लावा बंगल्याची. आता तुमच्या एक 8-10 दिवसात तुमची जी मीटिंग आहे ना, तुम्ही त्यांना सांगा की तुमची जी म्हणजे आमच्यापर्यंत येण्याची गरज मी पण सांगते मी काय काय उपाययोजना करतोय त्याच्या बाबत. एक MNGL बाबत सांगते. आता त्यांचा विषय काय आहे, त्यांची मॅन पॉवर थोडी वाढवली पाहिजे जर त्यांना फास्ट कनेक्शन द्यायचे. आम्ही त्याला काय सूचना दिली, आपले जेवढे CFC सेंटर आहे डिव्हिजन मध्ये टोटल आपल्याकडे 32 की 37 टोटल CFC सेंटर आहे मनपात. आपण त्याला सांगितलंय की तुमचा एक माणूस इथे डिप्यूट करा, ते सगळं फॉर्म भरेल, सगळे डॉक्युमेंटेशन करेल कनेक्शन देण्यासाठी. त्याच्यासाठी त्यांच्यासोबत मीटिंग आहे की मला तुम्ही इकडे तिकडे फिरण्याची पण तुम्हाला गरज नाही. आमच्या CFC सेंटरला लोक येतात, भरपूर कामासाठी येतात. कोणाचं बर्थ सर्टिफिकेट, मॅरेज सर्टिफिकेट, काही कर भरायचे, तर तिथेच ते कनेक्शनचं आपण ऍप्लिकेशन होऊन जाईल जे लोक ऑनलाईन करू शकत नाही. यासाठी या नियोजनासाठी पुढच्या आठवड्यात त्यांच्यासोबत मीटिंग आहे की लवकरात लवकर 1 महिन्यात कसं आपल्या शहरातून ते पूर्ण कम्प्लीट करून त्याला आपल्याला एक मिनिट बघते. महत्वाचा सगळ्यात मोठा मुद्दा आहे नगरसेवकांचा, की जे काही अधिकारी आहेत, मग ते अग्रवाल साहेब असेल, दारणकर साहेब आहेत, हे ऐकती नाही. ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा किंवा शिंदे गटाचा नगरसेवक असेल तिथले कामं लवकर होतात आणि आमच्या नगरसेवकांची कामं होत नाही. वारंवार नगरसेवक कंप्लीट करतात, तिथं व्हिजिटला सुद्धा अधिकारी जात नाही. मग कामं होणार कशी? जर अशा तोंडा बघून जर कामं, त्यांना 2 मिनिटं इथं बोलवा. आम्ही सगळे येणार तुमच्याकडे, प्रत्येक वॉर्डमध्ये आमचे लोक येणार. म्हणूनच आम्ही हे कोणासोबत कोणाला असं वाटू नये की त्यांच्यासोबत हे होतोय झाला ना म्हणून बोलतोय. सांगतोय ना. म्हणूनच
आमचे सगळे अधिकारी मॉन्सून टास्क फोर्सच्या निमित्ताने तुमचे प्रत्येक वॉर्ड मध्ये येणार. हे मॅडमकडे तर आम्ही गेले, मॅडम गेले काय तीन दिवस प्रत्येक वॉर्ड मध्ये टास्क फोर्स हे 3 दिवसासाठी आहे. ही कायमची वागणूक आहे, मी त्याच्याबद्दल बोलतो. मॅडम तुम्ही एक मिनिट थांबा. कुंभमेळ्याचे काम या सर्व गोष्टीला आम्ही केली, पण काल पहिला एवढा मोठा पाऊस झाला, त्यात एवढी परिस्थिती खराब झाली आपली की आम्ही म्हणत नाही कुंभमेळ्याचे काम थांबवायला, पण ते कॉन्ट्रॅक्टरांना पाठीशी घालू नका. ते कामं आता आजची परिस्थिती अशी आहे की आधी जाऊन बघा तुम्ही. आमचं हे पूर्ण शहराची गोष्ट बोलतो, माझ्या प्रभागाची कुंभमेळ्यावर सांगतो. आपण कुंभमेळ्यावर 28 रोड घेतली आहे, बरोबर. 28 रोड जे घेतली त्याच्यात आपली जे मेजर विषय काय होता, वायडनिंग करायची. अगोदर तिथे आपण 7 प्रकारची युटिलिटीज टाकली. कुठली युटिलिटी टाकली? पाण्याची पाईपलाईन. सगळ्यांचं म्हणणं होतं आमच्याकडे पाणीचा दबाव येत नाही, चांगल्या प्रेशरने पाणी येत नाही. आपली पाणीची पाईपलाईन 40 वर्ष जुनी झालेली आहे. ते 10-15 वर्ष अगोदर रिप्लेस केली पाहिजे होती. आता बॉडीने पण चांगले डिसिजन घेऊन आणि सगळ्यांचे घेऊन आपण ते पाईपलाईन आता टाकली गेली आहेत अमृतमध्ये. सिवरेजची पाईपलाईन, सिवरेज मिक्स होतो पाणीमध्ये, ते जे लिकेजेस असतात त्यासाठी सिवरेजची पण पाईपलाईन आपली 40 वर्ष जुनी आहे, ते आता आपण टाकली. नंतर ऑप्टिकल फायबरची आता टाकली, अदरवाईज नंतर टाकली गेली असती तर खूप फोडावं लागले असते रस्ते. परत इलेक्ट्रिकची लाईन आपण आता टाकतोय, ठीक आहे. MNGL ची पाईपलाईन आपण टाकतोय. स्टॉर्म वॉटरची जिथे जिथे गरज आहे ते टाकतोय. BSNL ची जे लॉंग रेंजची जी लाईन असतात ते आताच टाकून त्याला सांगितलंय की आताच टाका, पातळी वगैरे टाकली. 900च्या वर्षावर कधी ऐकून घ्या ना. तर अशा प्रकारची 7 युटिलिटी रस्त्यात टाकली आहेत. आजपर्यंत देशात कुठल्याही शहरात रोड करण्याच्या आधी एवढी युटिलिटी एका वेळेस कोणी टाकली नाही आहे. ऐकून घ्या, ठीक आहे. हे 28 रोडवर सांगतो. मग याचं कारण काय आहे, आता जसं जिथे जिथे आपली पाणीची 1800 ml आणि सिवरेजची लाईन 1200 ml ची केली आहे, नेमकं मेन 2 रोड अशी प्रॉब्लेमॅटिक, खूप प्रॉब्लेमॅटिक आहे. एक थोडा पाथर्डीकडची आहे कुछ एरिया, आणि आपला एक आहे बारदान फाटाचा कुंभ रोडचं सांगतोय मी, आणि गंगापूर रोड, बरोबर. हे 3 ठिकाणी खूप खोलपर्यंत आपण टाकले आणि खूप मोठी पाईपलाईन, बिकॉज हे मेन वायडिंगची रूट होता हा, ठीक आहे. तर त्या केल्यानंतर आपण काय केलंय, परत फिलिंग केली, थोडा कॉम्पॅक्शन केला आणि GSB किंवा WMM पर्यंत आपण आणून केलं. पण GSB आणि WMM लेअर पर्यंत जेव्हा आपण आणतो ते सेटल होणारच. पावसाळ्यात ते सेटल होणार, आणि पावसाळ्यात सेटल झाल्यानंतर पावसाळ्यात आपण डांबरचं तिथे काम नाही करू शकत. तो लेवल डांबर नंतर असेल. आता जे खस्ता आहे ते त्याच कारणाने की एक एक्झिस्टिंग रोडचं जे लेवल होतं तिथे खोदला नाही गेला तर थोडा वर आहे आणि आपण WM थोडा खालपर्यंत, बिकॉज नंतर याच्यावर बिट्युमिनची लेअर येईल. तो फरक आहे. काही ठिकाणी आपण बॅरिकेड्स लावले. एक ते मला मान्य आहे की थोडं बॅरिकेड अजून आपण स्ट्रिक्टली एन्फोर्स करू शकतो, ते खरं आहे तुमचं म्हणणं. परंतु 3 रोड्सवर, एक पाथर्डीकडे जास्त अडचण आहे, एक बारदान फाटाला आहे आणि एक गंगापूर रोडच्या एक पर्टिक्युलर स्ट्रेचला आहे. भरपूर ठिकाणी तिथे बॅरिकेड लावले पण गेलेले आहे. तर हे रोड सोडून बाकी ठिकाणी तुम्ही थोडा जेल रोड बघा. एक अजून मखमलाबाद रोडला पण अडचण आहे, बिकॉज तिथे एक्झिस्टिंग रोडची स्थिती एवढी खराब आहे आणि ती रोड रिपेअर होऊ शकतच नाही. तिथे नवीन रोड म्हणून आपण करतोय. ती शेवटची रोड आपण मंजुरीला घेतली मार्चमध्ये. आता ते तरी आपण खूप काम करतोय. राजगिरी रोड जे आहे तिथे खूप अडचण आहे, म्हणून आपण तिथे कॉन्क्रीट रोड घेतली आहे. पण कॉन्क्रीट रोड करायला वेळ लागतो. तरी नाशिक महानगरपालिका अशी पहिली एजन्सी आहे कुंभ कामामध्ये ज्यांनी त्यांची रोड ऍक्च्युली ओपन केली आहे. जे झालं ते ओपन केली. 1 किलोमीटर अंबड सातपूरचा रस्ता ओपन केला, 1 किलोमीटर ते त्र्यंबक रोडचा केलाय, 2.5 किलोमीटर अजून अंबड सातपूरचा कॉन्क्रीट रस्ता आपण ओपन करतोय, आणि पुढचे 10-15 दिवसात आपला CBSचा रस्ता आपण ओपन करतोय. थोडा राजबिहारीचा आपण करू. मखमलाबादच्या 1-1.5 महिन्याची आमची प्लॅनिंग आहे. तर सगळ्यात फास्ट काम पण महानगरपालिकेचं चालू आहे, परंतु मान्य आहे की हे अजून अगोदर झाला पाहिजे होता. उशीर नाही झाला. जेव्हा सुरू केला तेव्हापासून फास्ट करतोय, पण सुरुवात उशीर मी उशीर आले तर मी काय करू. मॅडम सांगितलं आहे मी, आम्ही तर आणि
यावर्षी आपण वाट बघतोय दोन लोक मेलेले मागच्या वर्षी. मॅडम ते मॅडम 900 वॉशआउट काय वॉशआउट कधी करत 900 900 काय कुठली पाय वॉटरची हा जे टाकली गेली आहे चालू नाही केली ना. हळूहळू कमिशनिंग करतोय आणि आम्ही ठेकेदाराचा बिल पण नाही काढला आहे ऐका ना मॅडम. या कारणाने की त्यांनी वॉशआउट करून कमिशन करून दिली पाहिजे. तुम्ही बघू शकता वॉटर सप्लायचा माझ्याकडे पत्र आहे पण आम्ही जोपर्यंत ते वॉशआउट करून कमिशन करत नाही. लिकेज निघाली परत धारणकर बोलले नाही, नाही, असं नका. कमिशनला ट्रायल द्यावं लागतं. ट्रायलला 2-3 महिने लागतात म्हणजे एक मिनिट मॅडम पाण्याचा वास त्यांना बोलू द्या. थांबा, सगळ्यांना बोलू द्या. नगरसेवकांना बोलू द्या. थांबा. पाण्याचा वास मला असं बोलायचं आहे एक तर सिंहस्थाचा कोणताही निधी नाशिक रोड मध्ये नाही घेतलेला आहे. नाशिक रोड वगळलेला आहे. मी एक मिनिट मला बोलू द्या प्लीज. मी एक सांगू इच्छिते की मॅडम ऐका ना मॅडम प्लीज सगळं नाशिक रोड कडनं रेल्वेनी येतात. उद्या नाही करो काही अपघात घडला तर आपल्याला कुठे जावं लागेल बिटको हॉस्पिटलला. बिटको हॉस्पिटलची एकदम दुरावस्था आहे. तुम्ही स्वतः तिथे व्हिजिट करा बघा. काल पाऊस झाला 2 दिवसाचा पाऊस पूर्ण तळे साठलेले पेशंटच्या रूम मध्ये देखील तळे साठलेले. तुम्ही तुम्हाला सांगते की तुम्ही काही करा आम्ही सगळेजण त्याच्यासाठी हो रिपेअर काय असेल जाती कारण उद्या काही घडू शकतं. लॅब चाचणीचं सर्व हे सर फक्त उद्घाटन करायचे. करन्सी नोट प्रेस आहे मशीन आले पण ते अजून येणार होते पण अशा कारभारामुळे त्यांनी परत फंड थांबवला. चेक करते आणि मॅडम सेवा करणी जर का सगळीकडचे सिमेंटचे रस्ते घेतलेले लॅम्प रोड आणि नांदूर नाक्यापर्यंतचा रोड आहे तो डांबराचा. प्रत्येक वेळेस तो फसतो मोठे मोठे खड्डे